बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे। गेल्या 2 दशकांपासून बिहारचे मुखिया म्हणून राज्यकारभार सांभाळणाऱ्या नितीश कुमार यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली। त्यात राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तेजस्वी यादव, कन्हैया कुमार आणि चिराग पासवान सारख्या तरुण नेत्यांमुळे ही निवडणूक कशी रंगतदार होणार आहे, बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। खरं तर बिहार ही लोकशाहीची जननी। देशात जेव्हा जेव्हा राजकीय परिवर्तनाची लाट आली ती बिहारच्या धर्तीवरूनच। ज्या बिहारनं मंडल कमंडलच्या लढाईत मंडलची साथ देत आपली जातीय समीकरणाची मोठ घट्ट केली, त्या बिहारच्या भूमीवर निवडणूक आयोगानं मतदार तपासणी मोहीम राबवत निवडणुकांची घोषणा केली। या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासह प्रशांत किशोर, चिराग पासवान, कन्हैया कुमार यांच्या बरोबर तेजप्रताप यादव यांच्या लव्ह स्टोरीनं आणखी मसाला भरला। गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लालू प्रसाद यादव यांच्या लालटेन चांगलाच पेटला होता। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आरजेडीनं 77 जागा जिंकत राज्यातील नंबर 1 चा पक्ष ठरला होता। बिहारमध्ये सध्या बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षानं सर्वच राजकीय पक्षांनी हाती घेतलाय। हाच धागा पकडत तेजस्वी यादव यांनी हर घर जॉब योजना आणली असून मेरा कर्म बिहार है, मेरा धर्म बिहार है अशी घोषणा केली। तेजस्वी यांनी त्यांचं सरकार आलं तर 20 दिवसात या संदर्भातला GR काढून पुढील 20 महिन्यात प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं। तेजस्वी यादव यांची ही घोषणा युथ केंद्रित असल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर तेजस्वी यांनी महिलांच्या खात्यावर महिन्याला 2,500 रुपये टाकण्याची घोषणा केली। आता त्यांच्या या घोषणेला जनता किती प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यादव यांच्या प्रेम प्रकरणानंतर तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल नावाचा पक्ष काढलाय। अलीकडे माध्यमांतील वक्तव्यांनी ते चर्चेत असतात, पण विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसं यश मिळेल असं दिसत नाही। दुसरीकडे लोकजनशक्ती रामविलास पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या पक्षाची ताकद लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली होती, पण विधानसभेत त्यांना फार यश मिळालं नव्हतं। पण दलित समाजाची मतं आजही त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। बिहारमधील काँग्रेसचा युथ चेहरा म्हणून कन्हैया कुमार यांच्याकडे पाहिलं जातं, पण कन्हैया कुमारला अजूनही फारसा जनाधार मिळवण्यात अद्यापपर्यंत यश मिळालेलं नाही। पण राहुल गांधी यांच्या वोट अधिकार यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना खडबडून जागा करण्यात पक्षाला यश आलंय। या सगळ्या निवडणुकीत सर्वांचं आकर्षण ठरले आहेत जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर। प्रशांत किशोर बिहारमधील तरुणांचे प्रश्न सातत्यानं मांडताना पाहायला मिळत आहेत। बेरोजगारी, महागाई यासह पूरग्रस्तांच्या समस्यांवर प्रशांत किशोर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याकडे तरुण आकर्षित होण्याची शक्यता आहे। पण प्रशांत किशोर यांना मिळणारं मतदान हे NDAचं असेल की इंडिया आघाडीचं, यावर बिहार विधानसभा निवडणुकीचं गणित ठरण्याची शक्यता आहे। मात्र ज्या राज्यातील लोक जातीवर आधारित मतदान करतात ते लोक मुद्द्यावर मतदान करणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बिहार इलेक्शन में अगर परिणाम सकारात्मक रहा, NDA के सकारात्मक रहा, तो मोदी की छवि और मजबूत होगी। मोदी के लिए आने वाले समय में फिर अगले साल जो 2026 में 5 इलेक्शन है, उसमें हालांकि बीजेपी के लिए करने के लिए ज़्यादा कुछ नहीं है, लेकिन इसके बावजूद बीजेपी बहुत कुछ हासिल कर सकेगी। लेकिन अगर परिणाम उलट हुआ तो केंद्र की राजनीति भी पलटते देर नहीं लगेगी। केंद्र की राजनीति का बहुत बड़ा असर इस पर पड़ेगा। बिहार हो उसके बाद पता नहीं चलेगा JDU रहेगी या टूटेगी। अगर JDU टूटी तो फिर सरकार के सवाल पर भी अस्तित्व पर खतरे मंडराएंगे। तो ये सब बिहार के रिजल्ट बहुत कुछ तय करेगा। जो अब केंद्रीय राजनीति किस दिशा की ओर जाएगी ये तय करेगा बिहार के परिणाम। बिहार विधानसभेत सध्या भाजपचे 76 आमदार, आरजेडीचे 77, JDUचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 11, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे 4, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाचे 2, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 2, MIMचा 1 आणि 2 अपक्ष आमदार आहेत। बिहारमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं मैथिली ठाकूर, अभिनेता पवन सिंग यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय। त्यामुळे भाजप सुद्धा तरुणांना सोबत घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। पण बिहारमध्ये दलित, महादलित
बनिया, सवर्ण, कुशवाह, कुर्मी, कोयरी, पासवान या सर्व जातींची मतं वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली. आपण जात नाही ती जात असं म्हणतो. बिहारमध्ये प्रत्येक निवडणुकीत ते प्रत्ययाला येत. मात्र बिहारमधील एका वर्गाचं मतदान गेम चेंजर ठरणार आहे. ते म्हणजे महिला वर्गाचं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला महिला वर्गाची मतं मिळतात. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकतंच 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार यांच्या काळात पोलीस, शिक्षक यासह सरकारच्या विविध विभागांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. दारूबंदी केल्यानं महिला वर्गात नितीश कुमार यांची प्रतिमा सुशासन बाबू अशी निर्माण झाली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उज्ज्वला गॅस योजना, लखपती दीदी योजना, हर घर नल योजना या योजनांमुळे महिलांची ताकद एनडीएच्या मागे उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक अधिक रंगतदार ठरणार असून बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेला आणि तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दी मतांमध्ये बदलते का, यासह प्रशांत किशोर नक्की कोणत्या पक्षाच्या विचारांची मतं घेतात, यासह तरुण आणि महिला वर्ग कोणाच्या पारड्यात मतदान करतात, यावर बिहार विधानसभा निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.